संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ऑटो रिक्षा चालकांच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहे। कंपनी ट्रान्सपोर्ट बसकडून सुरू असलेली अवैध प्रवासी वाहतूक आता मोठा प्रश्न बनला आहे। महाराष्ट्र कामगार विकास ऑटो रिक्षा संघटनेचे जिल्हा प्रमुख बालाजी आडे सरकार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे अर्ज सादर करून सर्व प्रश्नांकडे लक्ष वेधलं आहे। संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे। वेळोवेळी निवेदन दिल्यानंतरही मागण्या पूर्ण होत नसल्याने कंपनी ट्रान्सपोर्ट बस समोर झोपण्याचा निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट सांगितले आहे। संघटनेच्या मुख्य मागण्या: कंपनी बस अवैध प्रवासी वाहतूक तात्काळ पूर्णपणे थांबवावी, ऑटो रिक्षा परमिट बंद करण्यात यावे, स्मार्ट सिटी बस ग्रामीण भागात न चालवता फक्त शहर मर्यादित चालवावी, इलेक्ट्रिक चार्जिंग रिक्षांना नियम व अटी लागू कराव्या, धर्मवीर आनंद दिघे साहेब ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी कल्याणकारी मंडळाचा त्वरित लाभ मिळावा। जिल्हा प्रमुख बालाजी आडे सरकार यांनी सांगितले आहे की बस चालकांकडून अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे, त्यावर कंपनी ट्रान्सपोर्ट बस चालकाकडून कुणी हप्ता तर घेत नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे। प्रशासन कारवाई करत नाही, या उलट ऑटो रिक्षा चालक मालकावर कारवाई केली जाते। लायसन्स धारक, परवानाधारक, रिक्षा चालक मालक चहुबाजूंनी आर्थिक संकटात सापडला आहे। संघटनेने अनेक वेळा निवेदनं दिली असून 11 फेब्रुवारी, 13 मार्च, 9 मे, 17 जून, 28 ऑगस्ट 2025 या तारखेला मागण्यांसाठी पत्र व्यवहार केले, परंतु प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने संघटना आता उग्र आंदोलनाच्या तयारीत आहे। रिक्षा चालकाच्या न्याय हक्कासाठी लढा सुरूच राहील असे संघटनेने जिल्हा प्रमुख यांनी सांगितले आहे।